गांधी जयंतीसाठी सगळे लिहित होते. सो विवेकनी लिहिलं की आज शास्त्रींची पण जयंती आजच असते, फक्त बापूंची नसते. असं त्यांनी लिहिल्यावर शास्त्रींच्या घरातल्या त्यांच्या घरून कोणीतरी विवेकला कॉन्टॅक्ट केला की थँक्यू व्हेरी मच. ते बोलायला लागले की असं असं झालं होतं, असं असं झालं होतं. मग विवेक म्हणाले तुम्ही याच्याबद्दल कधी काही डॉक्युमेंटरीज नाही बनवली आहे का कोणी काही? त्यामुळे नाही, कारण ते सगळं आम्हाला पोस्टमॉर्टमही इकडे करून नाही दिला आणि आमच्याकडे त्यांची जी टोपी आली होती ती पूर्ण रक्तबंबाळ टोपी होती आणि त्यांची बॉडी काळी पडली होती, म्हणजे विषबाधा झाली होती एवढं नक्की. शास्त्री जी का पोस्टमार्टम क्यों नहीं किया गया? उस दिन शास्त्री जी को थर्मस में दूध किसने दिया था? क्या उसमें जहर था? तर अशा सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर मग विवेक म्हणाला आपण करूया का याच्यावर काहीतरी. आणि मग मुंबईत येऊन आम्ही दोघं जण बोलायला लागलो आणि बोलता बोलता असं आपल्या डेमोक्रेसीबद्दल आम्ही बोलायला लागलो की काय आहे तर कोणत्याही डेमोक्रेसीचं पहिले काय पिलर्स असतात, म्हणजे ट्रूथ, जस्टिस, लिबर्टी. साईड बाय साईड आम्ही शास्त्रीजींवरती त्यांच्या याच्यावरती काम पण करायला लागलो, त्यांच्या स्टोरीवरती. आणि मग सगळ्या गोष्टी गुंफत गेल्या छान. आणि ते स्क्रिप्ट जे आलं फायनली, जे विवेकने लिहिलं ते मला खूप आवडलं. मी म्हटलं विवेक आपण स्वतः करूया ही फिल्म, लेट्स प्रोड्यूस दिस फिल्म. आणि तो म्हणाला नाही, याची खरी ट्रिलॉजी बनायला पाहिजे, कारण ह्याच्यात आपण राईट टू ट्रूथ म्हणतोय ना, याच्यानंतर राईट टू जस्टिस पण आपण बनवायला पाहिजे. आणि ॲज लक वूड हॅव इट ताशकंद फाईल्स 100 दिवस चालली. त्यानंतर मग आम्ही काश्मीर फाईल्सही बनवू शकलो आणि आता आम्ही तिसरी फिल्म, दिल्ली फाईल्स, बेंगॉल फाईल्स अशा दोन्ही नावं आहेत सध्या ते.